ज्यावेळेस आपल्याकडे काहीच नसतं ना आणि तरीसुद्धा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करायची असते, त्यावेळेस मग माझ्यासारखी माणसं आहेत ना, घरातल्या वस्तूंपासून काय काय बनवता येईल ते बघतात. आता हा व्हिडिओ जो आहे तो 3 वर्षापूर्वीचा आहे. मी आज हा परत रिपोस्ट करते आहे आणि मी त्यावेळेस कसं डेकोरेशन केलं ते मी इथे शेअर करते आहे. तर आता झालं काय, नवीनच मी गणपती बाप्पांचं आगमन सुरू केलं होतं 5 वर्षापूर्वी आणि त्यावेळेस एवढं बजेटसुद्धा नव्हतं की डेकोरेशनसाठी पैसे खर्च करता येतील वगैरे. फक्त उद्देश माझा एवढाच असायचा की गणपती बाप्पाची मूर्ती खूप छान आणि मला आवडेल अशी, म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह, मनात भरेल अशी मूर्ती हवी आणि त्यावरच मी म्हणजे पैसे खर्च करत होते. त्यावेळेस तिथे तर पैशाचा विचारच करत नव्हते. पण डेकोरेशनसाठी जे काही आपल्याला घरात वस्तू अवेलेबल आहेत त्यातूनच मी गेली 5 वर्ष डेकोरेशन करत आलेली आहे. आणि हे फॅब्रिक्स आहेत ते माझ्याकडे मी बरेच शिवणकाम वगैरे काय काय घरात करत असते, त्यातून राहिलेले छोटे मोठे असे तुकडे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी हे सगळे पीस असे तयार करून घेतलेले आहेत. आणि मग हा जो कार्डबोर्ड होता त्याला राऊंडमध्ये कट करून पूर्ण लेस वगैरे लावून हा असा डेकोरेट केलेला आहे. आणि स्टँड मी एक विकत घेतला होता बॅकड्रॉपसाठी, त्यालाच पूर्ण रंग वगैरे देऊन हे पूर्ण जे मी पीस तयार केलेत लीव्सचे ते त्यावर बाजूने पूर्ण चिटकवून घेतलेले आहेत. इथे मी फेविबॉन्डचा बऱ्यापैकी वापर केलेला आहे आणि हा असा स्टँड मी विकत घेतला होता, त्याच्यामध्ये हा कार्डबोर्ड मी असा इथे बसवला आहे. आणि बाकीचे जे लीफ मी तयार केल्या होत्या त्या अशा बाजूने मी लावून घेतलेल्या आहेत. आता इथं मेन डेकोरेशनचा पार्ट जो आहे ते मी हे फॅब्रिक जे आहे ते विकत घेतलं होतं आणि तेच मागे लावलं होतं. आणि हे जे आहेत त्या क्रेप पेपरपासून मी बनवलेल्या तोरणं आहेत, ही अशी म्हणजे घरीच बनवली आहेत आणि ती इथे अशी पाठीमागे लावलेली आहेत. आता मागे ना खिडकी आहे, ती पूर्ण झाकून घेण्यासाठी पूर्ण कापड वगैरे तिथे लावलेलं आहे. आता हे 2 टेबल मी एकत्र करून ठेवले होते आणि त्यावरती एक मागच्या वर्षीचंच हे पिवळं कापड होतं ते आधी अंथरून घेतलेलं आहे इथे. आणि मग बाजूने हा जो ग्रीन कलरचं फॅब्रिक आहे ना ते पण मी विकत घेतलं होतं आणि ते इथे बाजूने पूर्ण टेबलला लावून घेतलं. आता हा चौरंग होता, चौरंगाला हे जे कवर आहे ग्रीन कलरचं ते मी शिवून घेतलेलं आहे आणि त्याचे जे पाय आहेत ते दिसून येत म्हणून त्याला अशी इथे लेस लावलेली आहे. आता ह्या ज्या काय वस्तू मी वापरल्यात ना त्या माझ्याकडे घरामध्ये होत्या त्याच मी इथे वापरल्या आहेत. आणि जसं मी सांगितलं की बजेट खूपच कमी होतं, त्यामुळे मी टेबल मोठा ठेवला की जेणेकरून मला रोज काही ना काही वेगवेगळं डेकोरेशन करता येईल. आणि पाठीमागे फक्त बॅकड्रॉप मी तयार केला होता. तर आता मागे बॅकड्रॉपची उंची वाढवण्यासाठी मी इथे एका पाटावर 2 विटा ठेवून हा मागे बॅकड्रॉप ठेवला आहे की जेणेकरून गणपती बाप्पांच्या एकदम मागे हा बॅकड्रॉप दिसेल म्हणून. मग हे असा पूर्ण हा सेटअप तयार केलेला आहे. लेस किंवा दिवाळीची जी तोरणं वगैरे आहेत ती तोरणं वापरून मी इथे पूर्ण हे तयार केलेलं आहे. आणि खर्च तसा मला हा बॅकड्रॉप स्टँड आहे ना त्यासाठी आला होता आणि फॅब्रिकसाठी आला होता, तो जवळजवळ 1,500पर्यंत मला खर्च आला होता. आणि हा फेटा गणपती बाप्पांचा सुद्धा मी हाताने तयार केला होता. आणि असे आमचे गणपती बाप्पा इथे विराजमान झालेले आहेत. गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं आणि त्यानंतर मी हा शूट घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये काही कमी जास्त झालं असेल तर प्लीज एक्सक्यूज करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. सो सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय.